फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। हरे हरे महादेव। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा, लाख मराठा। नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत आहे फलटण चौफेर या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये। सध्या आता आपण आहोत क्रांतीची विचारसरणी जपणार फलटण तालुक्यातील साखरवाडी या गावामध्ये, आणि आज आपण या ठिकाणी आलो आहोत। त्या या ठिकाणी असणाऱ्या सकल मराठा बांधवांच्या वतीनं जमा केलेली असणारी ही अन्नधान्याची जी रसद आहे, ही रसद चाललेली आहे पूर्ण महाराष्ट्रामधील सकल मराठा समाजाच्या वतीनं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असणारं मराठा आरक्षण मागणीचं हे आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये जोर धरत आहे। परंतु या ठिकाणी लाखोच्या संख्येने मराठा बांधव धडकलेला आहे, आणि धडकलेल्या मराठा बांधवांना या ठिकाणी रसद पुरवण्याचं, या ठिकाणी असणारे जेवण आणि त्याचबरोबर अन्नधान्य, पाणी आणि सर्व नाश्त्याची सोय पुरवण्याची जबाबदारी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्राला आव्हान केलं, आणि या आव्हानाला साथ दिली आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं। या ठिकाणी मदतीचा ओघ या ठिकाणी मुंबईच्या दिशेने चाललेला आहे। 29 ऑगस्टला संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी या तारखेपासून मुंबईमध्ये मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आझाद मैदानावरती आंदोलन करणार हे अगोदरच जाहीर केलं होतं। सुरुवातीला त्या आंदोलनाला खूप विरोध झाला। सुरुवातीला त्यामध्ये त्या ठिकाणी परवानगीच मिळणार नाही अशा प्रकारचा दबाव, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त केली। खऱ्या अर्थाने त्या दिवशी माननीय उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली। त्याच ठिकाणी खऱ्या अर्थाने मनोजदादा जरांगे पाटील आणि सर्व मराठा समाजाचा त्या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे। ही चळवळ उभा करत असताना गेले कित्येक वर्ष झालं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वतीनं, यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सकल मराठा समाज त्या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षणाची मागणी राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे करत आलेला आहे। आत्ताचा हा संघर्ष हा शेवटच्या आणि अंतिम टप्प्यात आलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये सकल मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरक्षण मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही। त्या अर्थाने मुंबईमध्ये भर पावसामध्ये 29 ऑगस्टला आझाद मैदानामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सकल समाज त्या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झाला, आणि पुन्हा एकदा मराठ्यांची ताकद त्या ठिकाणी दाखवून दिली की मुंबई जाम करण्याचं जे काम सकल मराठा समाजांनी राज्य सरकारला त्या ठिकाणी करून दाखवलं। त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आमरण उपोषणाला। आमरण उपोषण करत असताना त्या ठिकाणी अनंत अडचणीला सामोरं जात असताना मनोजदादा जरांगे पाटील यांनी आवाहन केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जी काही कमतरता आहे, त्यामध्ये जेवणाची कमतरता, पिण्याच्या पाण्याची कमतरता, अशा प्रकारच्या कमतरतेचं आवाहन केल्यानंतर फलटण तालुक्यामधील एक अतिशय सुज्ञ असं गाव साखरवाडी ज्याचं मदत, त्या साखरवाडीमधील सर्व तरुण मंडळांनी, सर्व तरुण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आव्हान केलं, आणि त्या आव्हानाला प्रतिसाद आजूबाजूच्या सर्व गावांनी या ठिकाणी दिला। त्यामध्ये साखरवाडी, होळ, खामगाव, मुरुम, सात सर्कल, फरतरवाडी, जिंती, रावडी, परत त्या ठिकाणी गारपीरवाडी, चौदरवाडी, आणि विशेष करून या निमित्तानं मी सांगू इच्छितो की या शिदोरीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना आज या ठिकाणी खास करून मला मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी खास करून आवर्जून उल्लेख करावा लागेल, आणि त्यांचं खूप खूप आभार मानावं लागेल की या आजच्या शिदोरीमध्ये त्यांनी या ठिकाणी 500 भाकरी या ठिकाणी जमा केलेल्या आहेत। त्यांचं शतशः आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही आभार मानतो, आणि यापुढेही कुठलाही आदेश मनोजदादा जरांगे पाटील व त्यांच्या टीमनं दिल्यानंतर या पंचक्रोशीतील सर्व तरुण कार्यकर्ते सर्व आपल्या एकजुटीनं त्या ठिकाणी त्या मोर्चामध्ये सामील तर आहेतच, आणि कुठलाही आदेश आला की त्या आदेशाचं पालन 100% आमचा संपूर्ण सकल मराठा समाज या वतीनं करेल। एक मराठा, लाख मराठा। एक मराठा, लाख मराठा। छत्रपती आझाद मैदान या ठिकाणी पाठवण्यात येणारी रसद आहे, ही मदत आहे, तर याचं स्वरूप आपण जाणून घेतोय। याच्यामध्ये आपण ही रसद पाठवतो, याच्यामध्ये नक्की स्वरूप काय आहे? यामध्ये पिरूचे बॉक्स, आणखीन संत्री, मोसंबी, काकडी,
बिस्किटाचे 50 बॉक्स, बिस्लरीचे 300 बॉक्स, 30,000 भाकरी. त्यातल्या मुस्लिम समाजाने आम्हाला 500 भाकरी दिल्यात. सगळ्या समाजाने आम्हाला अक्षय रुपनवर उपाध्यक्ष आपलं उपसरपंच यांनी सुद्धा आम्हाला धनगर समाजाच्या मार्फत फरसाण्याचे बॉक्स दिल्यात. असे सगळे मिळून जवळजवळ 3 टेम्पो आता भरलेत आमचे. आता आम्ही 9 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. तरी उद्या उपोषण नाही सुटलं तर आम्ही परत काकडी आणि पेरू घेऊन परत 3 टेम्पो घेऊन जाणार आहे. जी काय कमी पडेल, जी काय ताकद त्यांना लागेल ते आम्ही संपूर्ण साखरवाडीकर, संपूर्ण साखर पंचकृषीतल्या सगळ्या लोकांनी फुल ताकद आम्ही त्यांना देणार आहे. त्यासाठी कुठली कमतरता भासून देणार नाही. सरकारने मदत नाही केली तर आम्ही सगळी मिळून साखरवाडीकर अख्ख्या फलटण तालुक्यातनं काय जी लागेल ती मदत आम्ही त्यांना पुरवणार आहे. जेवढी परिस्थिती बिकट, मराठा तेवढाच तिकट. खऱ्या अर्थानं 29 तारखेला मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी जी लढाई सुरू झाली, याचं खरा संदर्भ खऱ्या अर्थानं मराठा समाजानं छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा स्वातंत्र्यापूर्वी आरक्षण ही संकल्पना आणली आणि सर्व जाती धर्माच्या मागास लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक योग्य पाऊल उचललं. त्यानंतर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनेत मागास, ज्या आर्थिक सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला प्रवाहात आणण्यासाठी ही व्यवस्था करून ठेवली आहे आणि त्या व्यवस्थेप्रमाणे मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाची योग्य मागणी या ठिकाणी मांडली जात आहे आणि निश्चितपणे त्यांच्या या लढ्याला आम्ही तन मन धनानी या ठिकाणी समर्पित आहोत. आज आम्ही टेम्पो पाठवत आहोत. उद्या वेळ लागली ना तर आम्ही ट्रक भरून मुंबईत जाऊ. आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांचं जे मराठा समाजासाठी आरक्षणासाठी जे उपोषण चालू आहे त्यासाठी आमचे सगळे समाजातील बांधव मुंबईमध्ये गेलेले आहेत. त्यांचं जे जेवणाचे व इतर काही गोष्टींचे जे काय आज आवश्यक गोष्टी आहेत ज्या त्यांच्यासाठी लागणार आहेत त्यासाठी आमच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी, पिंपवाडी, होळ, रावडी, मुरुम व पडतरवाडी येथील जे सर्व मराठा बांधव आहेत ते आज सगळ्यांनी इथं आपापल्या परीने आवश्यक गोष्टींची लागणारी पूर्ण मदत केलेली आहे व अजूनही जे काय मदत लागेल आमच्या बांधवांना ते आम्ही पूर्णपणे ताकदीने त्यांना पुरवण्यासाठी तत्पर आहे. साखरवाडी विभागामधल्या असणाऱ्या जिंती गावाच्या वतीनं या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पाठवण्यात येणारी ही मदतीची रसद आहे. तर त्यांचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या पाठीमागे असणाऱ्या भावना काय आहेत तर आपण जाणून घेऊयात जिंतीकरांच्या माध्यमातून. साखरवाडी मराठी क्रांती मोर्चाच्या शाखेकडून काल 11 वाजता फोन आल्यानंतर जिंती ग्रामस्थांच्या वतीनं आज दिवसभरात जवळजवळ 250 बॉक्स बिस्लरी बाटल्यांचे, त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे लाडू, त्याचप्रमाणे प्रत्येक घरातून 5 भाकऱ्या आणि ठेचा, काही चटणी आणि लोणचे अशा प्रकारची एक रसद एक टेम्पो भरून आम्ही इथे घेऊन आलेलो आहोत. आता ही संपूर्ण रसद तुम्ही संपूर्ण मुंबईला रवाना करत आहोत. ठीक. आपल्याबरोबर एक तरुण कार्यकर्ते सकल मराठा समाजाचे, तर यांच्या वतीनं या संपूर्ण तरुण गटाचं ते प्रतिनिधित्व करतायत. तर तुमच्या भावना काय आहेत या ठिकाणी? काल रात्री आम्हाला साखरवाडी समन्वयांकडून निरोप आला की असं आपल्याला रसद द्यायची आहे. तर खूप कमी वेळात म्हणजे 1-2 तासातच आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे आणि अजूनही जितके दिवस उपोषण चालू असेल तितक्या दिवस आम्ही रसद पुरवायचं काम आहे निस्वार्थीपणे आपल्या समाजासाठी आम्ही करत राहू ही आज मी अख्ख्या सकल जिंती समाज मराठा समाजाच्या वतीने सांगू इच्छित आहे.